वळूयात पुढच्या बातमीकडे। एक देश एक निवडणूक अर्थातच वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक आज दुपारी 12च्या सुमारास सादर केले जाणार आहे। केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन मेघवाल हे बिल सादर करणार असल्याची माहिती आहे। भाजपने आपल्या खासदारांना 3 ओळींचा व्हीप हा जारी केलाय। एक देश एक निवडणुकीसंदर्भात एनडीएच्या सर्व घटक पक्षांची चर्चा देखील झाली आहे आणि सर्व पक्ष यासाठी अनुकूल आहेत। तसेच विरोधी पक्ष केवळ राजकीय कारणांसाठीच या विधेयकाला विरोध करतायत। हे विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यास सरकारची कसली हरकत नाहीये। एक देश एक निवडणूक विधेयक हे आता 129 घटना दुरुस्ती विधेयक म्हणून ओळखलं जाणार आहे। आज लोकसभेत केंद्र सरकारतर्फे हे विधेयक केंद्रीय न्याय आणि कायदा तसेच संसदीय कार्यमंत्री अर्जुन राम मेघवाल विधेयक मांडणार आहेत। या संदर्भात आपण थेट दिल्लीत जाऊयात। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत। रामराजे, आजचा दिवस खरं तर अतिशय महत्त्वाचा आहे, कारण वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक आज सादर केलं जाऊ शकतंय। या व्यतिरिक्त नेमकं काय काय विरोधकांचं म्हणणं आहे, काय घडू शकतात आज सगळ्या घडामोडी? बिलकुल, वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक आज लोकसभेमध्ये दुपारी 12 वाजता मांडलं जाणार आहे। अर्जुन राम मेघवाल संसदीय कार्यमंत्री कायदा मंत्री ते मांडणार आहेत। परंतु महत्वाचं म्हणजेच की हे विधेयक मांडल्यानंतर कोणाचा पाठिंबा मिळतोय। एनडीए मधील घटक पक्ष आहेत की जे पाठिंबा देण्यासाठी तयार आहेत, परंतु काँग्रेस असेल, समाजवादी पार्टी आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आहे आणि इतर जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांचं म्हणणं काय आहे हे सुद्धा जाणून घ्यावं लागणार आहे। आज जेव्हा हे मांडलं जाणार आहे त्यावेळेस संयुक्त संसदीय समिती, जी की संसदेची समिती असते आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी असतात, त्यामध्ये चर्चा केली जाते, त्याच्यामध्ये मतं जाणून घेतली जातात आणि त्यानंतर हे विधेयक जे आहे चर्चेला पुन्हा एकदा आणलं जाऊ शकतं। त्यामुळे ते सुद्धा पाहावं लागणार आहे की याच्यामध्ये सर्वच पक्षांचं संमती आहे का आणि प्रादेशिक पक्षांचा याला विरोध आहे। कारण कालच आपल्याला माहित आहे की अरविंद सावंत जे की शिवसेना उद्धव ठाकरे या गटाचे खासदार आहेत, त्यांनी सांगितलंय की प्रादेशिक पक्षाची अस्मिता यामुळे धोक्यात येईल। कारण राष्ट्रीय मुद्द्यावर जर निवडणुका होऊ लागल्या तर प्रादेशिक पक्षाच्या जे मुद्दे असतात, राज्यातील जे मुद्दे असतात त्याच्याकडे दुर्लक्ष होईल आणि त्यामुळे एकाधिकारशाही निर्माण होईल असं त्यांचं म्हणणं होतं। त्यामुळे आज प्रादेशिक पक्ष या संदर्भामध्ये वेगवेगळ्या राज्यातील जे पार्टीज आहेत त्या किती पार्टी जे आहेत ते विरोध करतायत ते बघणं गरजेचं आहे। निश्चितच या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।